समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश ईश सर्वा गुणांचा गुणारंभारंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारवाचा। गमो पंथानंत या राघवाचा। शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं। देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिन्नस्वरात्। तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वाजिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयता तरोऽभिनेदुः। तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्। पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः। श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोतावक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
भगवान श्री मंगलमूर्तींच्या पवित्र सान्निध्यामध्ये आणि समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पवित्र साक्षीनं जीवनाचं इहपर कल्याण करणारं अध्यात्माचं चिंतन प्रवचनाच्या माध्यमातून घडावं या परिशुद्ध हेतून जमलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नेहमीप्रमाणे वंदन करतो. ज्यांच्या वर्तनामुळे भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल, तत्वचिंतकांबद्दल आणि कला उपासकांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि कथेला प्रारंभ करतो. माझं चांगलं व्हावं असं प्रत्येक जीवाला वाटत असतं आणि त्या दृष्टीनं तो कायम प्रयत्नशील असतो. पण माझं चांगलं व्हावं म्हणजे काय व्हावं असा विचार एखादाच जीव करतो. त्याचं प्रमाण काय आहे? कितीमध्ये किती असा विचार करतात? तर भगवान म्हणाले मनुष्याणाम सहस्रेषु, सप्तमी वापरली. सहस्रेषु म्हणजे हजारामध्ये एक नव्हे, हजारोंमध्ये एखादा. बाकी ईट ड्रिंक अँड बी मेरी एवढाच विचार करणारे असतात. एखादा महापुरुष असा असतो, एखादा जीव जो परिपक्व दशेला पोहोचतो बुद्धीच्या दृष्टीने, तोच विचार करतो तर प्रपंच कर्तव्याचा भाग आहे तो करूच, काही विशेष नाही त्यात. पण प्रपंच करता करता ज्या करता आपल्याला हा देह मिळाला ते भगवंताचं कृपा वरदान आपण प्राप्त करून घेऊ आणि त्याकरता नेमका आणि नेटका प्रयत्न करू. कसं तरी ओबडधोबड भक्तीची व्याख्या चित्तामध्ये धरून मला वाटते ती भक्ती असं जर प्रत्येक जण करू लागला तर एवढ्या पुस्तकांची गरजच नाही. देवर्षी नारदांनी 84 भक्ती सूत्र लिहिली, म्हणजे विचार सूत्रबद्ध केले. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय आला पाहिजे. डेफिनेशन्स सगळ्या व्याख्या. आणि व्याख्या कशाला म्हणतात? यात अजून एक वाक्य पाहिजे होतं, एक शब्द पाहिजे होता असं वाटता कामा नये आणि यातलं काही कमी करायला पाहिजे असं वाटता कामा नये. असं जे वाक्य असतं त्याला सूत्र म्हणतात. आणि असे विचार सूत्रबद्ध करून आपल्या समोर मांडले. ते ज्याच्या आधारानं मांडले त्या भागवत ग्रंथाचा आपण गेले 3 दिवस अभ्यास करतो आहोत. चला थोडा वेळ प्रपंच विसरूया, थोडा वेळ आपण जे काही आहोत ते विसरूया आणि यात काय सांगितलं याचा विचार करूया. पूर्ण 1 तासात 1 मिनिट जरी एकाग्रता झाली तरी भरून पावलं असं म्हणतो थोडं नम्रपणानं आणि प्रारंभ करतो. श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी सूत महामुनींसमोर बसलेले आहेत आणि सूत महामुनींना प्रश्न विचारतात, प्रपंचामध्ये आसक्त जीवांचं कल्याण कसं होईल याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. इह घोरे कलौ प्रायो जीवश्च असुरतांगतः क्लेश क्लांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. आणि याचं उत्तर देताना सूत महाराज सांगतात, ज्यांना 18 पुराण पाठ आहेत असे सूत महाराज सांगते झाले की याला उपाय एक आहे की एकाग्रतेनं भागवत श्रवण करा. एकाग्रतेनं, अंडरलाईन, नुसतं भागवत ऐकू नका, नुसते भागवताला कथेला जाऊन बसू नका. देहाची उपस्थिती जेवढी महत्वाची आहे त्यापेक्षा अंतःकरणाची उपस्थिती फार महत्वाची आहे. हे तर सातत्यानं माणसं पूजा अर्चा करीत असतात, सातत्यानं माणसं प्रवचन कीर्तन ऐकत असतात, पण तरी त्यांच्यात काही फरक झालेला नसतो. वर्षानुवर्ष या गोष्टी करून सुद्धा जर फरक होत नसेल तर प्रॉब्लेम त्या कृत्यामध्ये नाहीये, प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहे. आणि याचं कारण असं की त्यामध्ये जर चित्त नसेल, चित्त नसलेला देह म्हणजे प्रेतासारखा मानलाय. तुकोबांचा अभंग आहे, जवळी नाही चित्त काय मांडियले प्रेत. म्हणजे आम्ही जे काही परमार्थ म्हणून मांडलंय त्यात जर चित्त नसेल आणि चित्त त्यात आहे हे कशावरनं ओळखावं? तर दिवसेंदिवस अध्यात्माची परिपक्वता वाढत जाते आणि सर्वाभूती परमेश्वर दिसू लागतो. फक्त तो समोरच्या वस्तूमध्ये, समोरच्या त्या मूर्तीमध्ये दिसत नाही, तर तुमच्यातही तोच परमेश्वर आहे, यांच्यातही तो परमेश्वर आहे, या बॉक्समध्ये पण तोच परमेश्वर आहे. माझा चुकून टेबलला पाय लागला तरी मला असं वाटलं पाहिजे की माझा भगवंताला पाय लागला. हे समस्तही वासुदेव, माऊलींची ओवी आहे,
हे समस्तही वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा बोतला भाव. आणि ही परिपक्व दशेची एक नांदी आहे, एक सुरुवात आहे की मला परमेश्वर सर्वत्र दिसतो का, मला माझे श्री गुरु सर्वत्र दिसतात का, मला तो भगवंत सर्वत्र प्रतीत होतो का. आणि त्या दृष्टीनं माझी प्रगती जर होत असेल तर निश्चित आहे मी ते प्रॉपर नेमकं साधन करतोय, अगदी व्यवस्थित माझं ते साधन चालू आहे, प्रवचन कीर्तन जे काही साधन म्हणून आपण करू ते. आणि याकरता काय करा तर एकाग्रतेनं भागवत ऐका. अर्थात जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत हा सिद्धांत सांगितला. अनंत जन्माची पुण्यही खर्च होते आणि मग हे ऐकायला मिळतं. असं नाही वाटेवर ठेवलंय अध्यात्म श्रवण, कुणी जाऊन बसू शकत नाही. अध्यात्म श्रवणाला कोणी जाऊन बसू शकत नाही. मी परवा आपल्या समोर एक वाक्य सांगितलं होतं डोंगरे महाराजांचं की भगवान की कथा के लिए आने की और भगवान की कथा कहने की मेरी और आपकी औकात ही क्या है, असं म्हणायचे महाराज. भगवान की कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातला परमेश्वर आपल्याला प्रेरणा देतो आणि मग त्याच्याबद्दल ऐकायला आपण बसतो, त्याच्याबद्दल बोलायला आपण बसतो, त्याचं चिंतन करायला आपण बसतो. ही वाटेवर पडलेली गोष्ट नाही. तुलसीदास एका ठिकाणी असं म्हणाले, सुत धन अरुदारा, नीट ऐका, सुत धन अरुदारा पापी के होय. मुलबाळ, संपत्ती, प्रतिष्ठा, विद्या हे पापी लोकांचंही असतं. असं नाही की त्याला पुण्याची गरज आहे, त्यांना त्या गोष्टीची गरज आहे त्याकरता जे त्याकरता करावं लागतं ते गेल्या जन्मी केलं असलं की त्या गोष्टी प्राप्त होतात. नीट ऐका परत, सुत धन अरुदारा पापी के होय. हरि नाम अरु हरि कथा तुलसी दुर्लभ होय. भगवंताचं नाम मुखामध्ये यावं, भगवंताची कथा ऐकायला मिळावी, भगवंताचं स्मरण चित्तामध्ये व्हावं, याला अत्यंत दुर्लभता आहे असं तुलसीदासांनी सांगितलं. आपला संतांवर विश्वास असावा तर आपली प्रगती होते, याच्यापेक्षा काही वेगळं बोलायला नको. आणि म्हणून जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत असं सांगितलं. त्यानंतर देवर्षी नारदांची एक कथा आपण पाहिली. देवर्षी नारद महाराज सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन या 4 भावंडांसमोर गेले आणि त्यांनी भक्ती, ज्ञान, वैराग्याचा प्रसंग सांगितला. सगळा प्रसंग सांगत बसत नाही, जे काल नव्हते, परवा नव्हते, त्यांना कथा लागणार नाही म्हणून मी 1-2 वाक्य बोलतोय. कारण काय अचानक नवीन एकच एपिसोड बघितला ना, होणार असून मीचा काहीच कळत नाही. तर मग काय झालं गेल्या जान्हवीचं हे मग कळलं की मग मग आता लागतं ते पुढचं. तसं थोडंसं असं तिचं नाव आल्याशिवाय प्रवचन पूर्णच होत नाही हल्ली. गंगेचं नाव आहे ना ते, मूळचं गंगा, भगवती गंगेचं नाव आहे. असो, गंमत सोडा. तर नारदांनी असं पाहिलं की समाजातली भक्ती अत्यंत गलितगात्र झालीय. समाजामध्ये ज्ञानाची अपेक्षाच राहिली नाहीये. समाजामध्ये वैराग्य नावाच्या गोष्टीची जी पूर्वी पूजा होती, वैराग्य नावाच्या गोष्टीचा पूर्वी जो आदर होता, माझ्या जीवनात काही वैराग्य असलं पाहिजे, माझ्या जीवनात मला अमुक अमुक काही नको असा एक भाव असला पाहिजे जो मला तृप्तीपर्यंत नेणार आहे. जोपर्यंत हवं हवं वाटतंय तोपर्यंत हाव संपणार नाहीये. आणि जेवढी हाव जास्त तेवढा भिकारी जास्त मानलाय. सामान्य जो भिकारी आहे ना तो 1-2 रुपयाची भीक अपेक्षा करतो आणि मोठा आहे तो मिलियन बिलियनची. मोठा भिकारी कोण आहे? साधा मुद्दा सांगितला आणि ते लॉजिकल आहे हे सगळं. असं काही नाही की नुसतंच हे जुन्या लोकांनी लिहून ठेवलंय आणि काही यांना अक्कल नव्हती. मला तर हल्ली असं वाटतं या लोकांना किती अक्कल होती हे समजण्या इतकी अक्कल आम्हाला आज उरली नाहीये. दक्षिणेला पाय करू नका झोपताना हे आपल्या पूर्वजांनी लाखो वर्षापूर्वी सांगितलंय, ते आता सापडलं विज्ञानाला. द्वारका भगवान गोपाल कृष्णांनी बुडवली हे हजारो वर्षापूर्वी भागवतांनी सांगितलं, ते आत्ता सापडली बुडालेली द्वारका. का मी सांगतो हे आपल्या समोर की थोडे आपले पूर्वज किती शहाणे होते याचा अंदाज तरी करावा की नाही. थोडा अंदाज करावा, आपले पूर्वज खरंच शहाणे होते. असो, सांगण्याचा भाव असा की म्हणून देवर्षी नारद महाराज भक्ती, ज्ञान, वैराग्याचं वर्णन करतायत. समाजामधली भक्ती कमी झाली, ज्ञान कमी झालं आणि वैराग्य कमी झालं तर पर्यायानं समाज स्वार्थी होईल आणि स्वार्थामध्ये संघर्षाच्या खेचाखेचीत कुणाचाच पूर्ण स्वार्थ साधला जाणार नाही आणि सगळेजण दुःखी होतील.
मी एक कथा ऐकली होती, आपल्याला आपणही ती अनेकदा ऐकली असेल. स्वर्ग आणि नरकात फरक काय आहे म्हणाले. स्वर्ग आणि नरकात फरक काय? उपभोग सारखेच आहेत. नरकामधल्या लोकांचे हात असे बांधलेत, म्हणजे इथून इथपर्यंत असे सरळ एक काठी बांधली, म्हणजे हात इथं फोल्ड करता येत नाही. आणि समोर अन्न पदार्थ मांडलेत आणि जेवायला दिलेत फक्त 5 मिनिटं जेवा. नरकातले लोक ते जिलबी, बटाटे, वडे जे काही पदार्थ आहेत ते उचलतात आणि आता खाता येत नाही म्हणून वर फेकतात आणि झेलून खातात. आणि भराभरा, कारण भराभरा उंच उंच एखादा तरी तोंडात पडेल वडा असं, आणि सगळी नासधूस होते. स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गामध्ये अगदी असंच आहे. खाद्यपदार्थ मांडले, त्यांचेही हात बांधलेले आहेत आणि त्यांनाही 5च मिनिटं दिली आहेत जेवायला. मग ते काय करतात? ते एकमेकांना भरवतात आणि सगळे पोटभर जेवतात. स्वर्ग आणि नरकाची नेमकी व्याख्या आपल्या पूर्वजांनी छान सांगितली. सांगण्याचा भाव असा की जे दिल्याने मिळतं ते स्वार्थानं मिळत नाही. ही भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेची एक मुहूर्तमेढ आहे म्हणा, किंवा बेस आहे हा, की त्याग त्यागेन एके अमृतत्व मानुषुः अशी श्रुती आहे, वेदमंत्र आहे. आणि भक्तिज्ञान वैराग्याच्या जागरणाकरता सनत कुमारांना त्यांनी विचारणा केली, काय करू? तर त्यांनी उपाय हाच सांगितला की तू भागवत कथा कर. आणि भागवत कथेला ते येऊन पोहोचले. कुठे आले? तर आनंद नगरीमध्ये आले. गंगा तीरावरती आनंद नावाची नगरी आहे, तिथे आले. आणि ते आनंद नगरीमध्ये आल्यानंतर भागवत कथेला प्रारंभ करायला लागले. आणि तिथे अनेक ऋषी आले. त्या ऋषींची नावं पाहून काल आपण थांबलो होतो. हजारो ऋषीमुनी ऐकायला येऊन बसले, 4 वेद येऊन बसले, आगमोक्त महामंत्र येऊन बसले, सगळ्या नद्या, सगळी दंडकारण्यादी वन, सगळे गंधर्व हे मानव रूप धारण करून येऊन बसले, देवता येऊन बसल्या. सगळीच्या सगळी तीर्थक्षेत्र आली. तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधू सरस्वती च तत्रैव तीर्थानि वसंती तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंग, असा श्लोक पाहिला आणि आपण काल थांबलो होतो. हे सगळे येऊन बसले. नारद आता भागवत कथा प्रारंभ करतायत. इतक्यात एक गोष्ट घडली. हे शेवटचं वाक्य होतं काल. काय गोष्ट घडली? सनत कुमार म्हणाले, थांबा नारदा, जरा थांबा. का? भागवत तुम्ही प्रारंभ करताय, त्यापूर्वी भागवत कसं ऐकावं, कशा पद्धतीनं ते श्रवण करावं याबद्दल मी थोडं बोलू इच्छितो. आणि भागवताबद्दल घडलेली एक घटना, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. ऐका. ती भागवत कथा कधी ऐकावी, कशी ऐकावी, नीट ऐका. म्हणले, सदा सेव्या सदा श्राव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रये. भगवंत आपल्या चित्तामध्ये स्थिर राहण्याकरता, त्याचाच विचार पक्का होण्याकरता ही कथा सदा सेव्या म्हणजे कधीही ऐकावी, एनी टाइम. म्हणजे वयोगटाचा विचार केला तर कधी ऐकावी. बेस्ट काय? भागवत कथा, भगवंताची कथा बेस्ट काय, कधी ऐकावी? तर सगळ्यात उत्तम आईच्या पोटात असताना ऐकावी. आईच्या पोटात असताना भगवंताबद्दल ऐकलं, त्याच्याकरता एक खास अवतार आहे. तो अवतार म्हणजे नरसिंह अवतार. प्रल्हादानी आईच्या पोटात असताना नारदांकडून भगवंताची कथा ऐकली. त्याचा परिणाम तो जन्माला आल्यानंतर भगवत भक्त म्हणूनच जन्माला आला. आणि आजच्या विज्ञानानं सिद्ध केलंय ना की आईच्या पोटात असताना जे संस्कार होतात ते खरे संस्कार. आता हे आपल्या हातात आहे का? हे आईच्या हातात. आणि आईच्या हातात सध्या रिमोटच असतो. अंतर्मुखतेनं भगवंताबद्दल ऐकावं. भागवतात पण फिजिक्स आलंय बरं का, भागवतात पण बॉटनी आलेली आहे. हे भागवतात, रामायणात सगळीच्या सगळी शास्त्र आली आहेत असं समजू नका की यामध्ये काहीच नाहीये, फक्त या भाकड कथा आहेत असं समजू नका. कितीतरी कथा मी आपल्याला सांगेन की ज्या कथा आजच्या विज्ञानाला माहिती नाहीत त्या कथा इथे आल्यात. थोड्याफार माहिती व्हायला लागल्या, थोड्याफार. गोमूत्र हे हायर अँटीबायोटिक आहे हे आज शोधून काढलं. पण भागवतात कथा आहे की भगवान गोपाल कृष्णाला पूतनेचा जेव्हा उपसर्ग झाला, पूतना विष घेऊन आली होती, तिच्या हातून सोडवल्यावर पहिल्यांदा भगवंताला
गोपालकृष्णांना गोमूत्रानेच आंघोळ घातली, गोमूत्रेण स्नापयित्वा. पण गोमूत्र हायर अँटीबायोटिक आहे हे गोकुळातल्या त्यावेळच्या लोकांना माहिती होतं. फक्त आज तुम्ही ज्या भाषेत बोलताय त्या भाषेत माहिती नव्हतं. त्याचा उपयोग काय, त्याचा यूज काय आहे हे माहिती होतं. आणि आजच सकाळी माझा मित्र सांगत होता की काश्मीर मधले जे लोक आहेत, परंपरेनं पंडित आहेत, ते गोरे पान आणि तेजस्वी आहेत बघा. याचं कारण त्यांच्याकडे पंचामृतानं आंघोळ करायची पद्धत आहे. आंघोळ पंचामृतानं करायचे ते. आता ते सगळं बदललं. त्यामुळं पिढ्यानपिढ्या ते लोक गोरे पान आणि तेजस्वी आहेत एकदम. म्हणजे हे सगळेच्या सगळे दुधादह्याचे प्रयोग आपण पूर्वी करीत होतो. मला आपल्या समोर सांगायचंय असं की म्हणून बालपणी पेक्षा आईच्या पोटात असताना भगवंताची कथा ऐकावी बेस्ट. म्हणून अनेक मोठे मोठे उद्योगपती, अनेक मोठे मोठे श्रीमंत आपल्या घरामध्ये जेव्हा आपलं लेकरू, आपली मुलगी म्हणा किंवा आपली सून म्हणा, ज्या वेळेला गर्भवती असते त्यावेळेला मुद्दाम भागवताचं आयोजन करतात आणि त्या मुलीला खास आसन ठेवून भागवत ऐकायला बसवतात लाईव्ह. तसं तर टीव्हीवर आपण ऐकू शकतो, बोलू शकतो, पण लाईव्ह चैतन्याची जेव्हा भेट होते तेव्हा काही वेगळंच असतं. आणि म्हणून मुद्दाम आयोजित केलं जातं आणि त्याचा खूप चांगला परिणाम त्या नवीन जन्माला येणाऱ्या बाळावरती होतो. हे आज सिद्ध होतंय. असो, नाही ऐकलं बाल पोटामध्ये असताना, मग लहानपणी ऐका, लहानपणी ऐका. मुलांना कथेला घेऊन जा, त्याकरता आधी तुम्ही जा. लहान मुलांना कथेला घेऊन जा. मुलं बिघडल्यानंतर त्यांना नका कथेला घेऊन जाऊ. हायर ज्याला म्हणतात तसं उत्तमात उत्तम या ठिकाणी 2-3 गोष्टी होतात. एक म्हणजे अँटीव्हायरस डाउनलोड केलं जातं त्यांच्या या कॉम्प्युटरमध्ये. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे आहे ना. आपल्या मुलांनी चोरी करू नये, आपल्या मुलांनी नको ते धन अपेक्षू नये अशी आपली इच्छा आहे ना. मग त्याकरता काय करा, तर त्यांना या कथेला घेऊन जा. दासबोधात हेच सांगितलं, ज्ञानेश्वरीत हेच सांगितलं. आपल्याला सुना चांगल्या याव्यात वाटतं, आपल्याला मुलं आपली चांगली असावीत वाटतं. याकरता बालपणी हे ऐका. एक पवित्र संस्काराची धारा त्या मुलांपर्यंत पोहोचवा. मुलांना फक्त आडनावाचा वारसा देऊ नका, मुलांना फक्त रोगांचा वारसा देऊ नका, मुलांना फक्त संपत्तीचा वारसा देऊ नका, त्यांना सुसंस्कारांचा वारसा द्या. याकरता बालपणी ऐकावं. कळणार नाहीये सुरुवातीला, कंटाळाही येणार आहे, नुसता कंटाळा येणार नाही, झोपही येणार आहे, तरीही जा आणि ऐका. बालपणी नाही जमलं ऐकायला, काय करावं आता? तरुणपणी ऐका. तरुणपणी सगळ्यात जास्त आवश्यकता भगवंताच्या कथेची आहे. पांडुरंग शास्त्री आठवले नेहमी सांगत असत, ज्यांच्याजवळ धन आहे, धनवान जे आहेत, ज्यांच्याजवळ सत्ता आहे आणि जे तरुण आहेत, अशानीच अध्यात्म श्रवण करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. कारण वाकडं पाऊल त्याच लोकांचं पडू शकतं. वृद्ध माणसं तर काय वाईट वागणार आहे? तो रिटायर झाल्यानंतर भ्रष्टाचार करून 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 रिटायर झाल्यानंतर भ्रष्टाचार करू नका, हे ऐकण्यात काय पॉइंट आहे? म्हणून आता नोकरी चालू आहे तेव्हा ऐका की मी माझं काम उत्तम करीन आणि ते भगवंताची सेवा म्हणून करीन. हा एकदा विचार अंतःकरणामध्ये रुजला की आपण क्वालिटी इतकी चांगली देतो, कारण आपण बाकी सगळ्यांशी अप्रामाणिक वागू, पण देवाशी, भगवंताशी, श्रीगुरूंशी आपण अप्रामाणिक वागणार नाही. म्हणून तरुणपणी ऐका. नाही ऐकलं मग आता काय करा? प्रौढत्वामध्ये ऐका. ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. पण आता निश्चय राहणं थोडं अवघड आहे. प्रौढत्वानंतर जे कथेला येतात ना, ते कथेच्या एका तासात सुद्धा नीट बसू शकत नाहीत. बसू म्हणजे देहाच्या दृष्टीनं नव्हे, अंतःकरण नाही लागत तिथं. त्याचं कारण तशी सवय लावून नसते घेतलेली. बसतील आता, काही इलाजच नाही, इथून कसं उठून जाणार मधनं.
मग बसल्या बसल्या काय करतील, सतरंजीच्या दोऱ्याच काढतील. किंवा तू कुठेतरी योगाच्या क्लासमध्ये ऐकलंय, जर केस पांढरे व्हावेत असं वाटत असं, काळे व्हावेत असं वाटत असेल तर असं असं करावं. आता नाहीतरी तासभर बसलोच आहे तर बुवा समोर, आता ते ऐकून बुवाचे पांढरे व्हायचे. म्हणून वृद्धाप्य, प्रौढत्व आणि वृद्धाप्य या ह्याच्यात कथा ऐका. एखाद्याचा निश्चय होऊ शकतो बरं का. सकारात्मक विचार करूया. जर एखादा असेल अधिकारी तर त्यानं प्रपंच जरी केला असेल इतके वर्ष आणि आज तो पहिल्यांदा आला असेल तरी सुद्धा तो अधिकारी असेल तर यातलं मर्माचं जे आहे तो ग्रास्प करू शकतो. म्हणून ऐका. म्हणून सदा सेव्या सदा श्राव्या श्रीमद भागवती कथा ही ऐकल्यानंतर यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत, चित्तामध्ये हरी भगवंत थांबतो. तुम्ही त्याला जा म्हणून सांगायचा प्रयत्न केला तरी तो निकसत नाही हृदयसे हमरे. रसखान म्हणतो आम्ही प्रयत्न केला तरी आमच्या चित्तातनं भगवंत निघून जाऊ शकत नाहीये. अशी आमच्या गोपींची स्थिती झाली आहे. त्या उद्धवाशी बोलताय. रसखान हा मुसलमान कवी होता, त्याचे काव्य आहे. असो, पुढे सांगितलं किती मंत्र आणि किती अध्याय आहेत तर ग्रंथ अष्टदश सहस्रो 12 स्कंद संहिता. 18,000 श्लोक आहेत भागवतामध्ये आणि 12 स्कंद आहेत. परीक्षित आणि शुकदेवांचा संवाद असा भागवत मस्तपैकी छानपैकी ऐकावा. ज्या घरामध्ये भागवत कथा होते, जिथे भागवत कथा होते, कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे, नित्य कायम भागवत कथा होते. तद्गृहं तीर्थरूपम ही वसताम पापनाशनम. ते घर तीर्थक्षेत्र ठरतं. अन्यथा भागवताची कथा होणारच नाही. ते पुढे सांगतात किती या भागवताचं पुण्य किती आहे तर अश्वमेध सहस्राणी वाजपेय शतानीच शुकशास्त्र कथायाश्च कला नारहंती षोडशी. शेकडो अश्वमेध केल्यानंतर जे पुण्य आहे किंवा वाजपेय नावाचे यज्ञ आहे ते शेकडो केल्यानंतर जे पुण्य आहे ते पुण्य एका बाजूला आणि भागवत कथेच्या आयोजनाचं, भागवत ऐकल्याचं पुण्याचा 16वा भाग एका बाजूला. 16 जर तुकडे केले या पुण्याचे तर 16वा भाग कलान नारहंती षोडशीम. एवढी छोटीशी कला सुद्धा त्या पुण्यापेक्षा जास्त आहे. इतकं पुढे सांगितलं. त्याच्यानंतर सांगतात तावत पापानी देहेस्मिन वसंती निवसंती तपोधनाः. आपल्या देहामध्ये तोपर्यंत पाप राहतं जोपर्यंत यावन्न श्रूयते सम्यक श्रीमद भागवतम नरैहि. जोपर्यंत सम्यक पद्धतीनं भागवताची कथा ऐकली नाही तोपर्यंत पाप शिल्लक राहतं. आणि जर ते नीट ऐकलं गेलं भागवत तर आपल्या नकळत आपल्या देहातलं सगळं पाप नाहीसं होतं. हे भागवताचं पुण्य आहे. पुढे सांगतात ज्यानं आयुष्यभरामध्ये भागवत ऐकलं नाही, मंत्र आहे, श्लोकच आहे. आजन्म मात्रमपि येन शठेन किंचित चित्तम विधाय शुकशास्त्र कथा न पिता. ज्यानं आयुष्यभरामध्ये भगवंताची कथा ऐकली नाही तो लबाड आहे. शठ आज म्हटलंय. शठ म्हणजे लबाड. लबाड का म्हटलं? आपल्या स्वार्थाकरता जो खोटं बोलतो त्याला लबाड म्हटलंय शास्त्राने. लबाडचा अर्थ काय? आपला स्वार्थ आहे. आता वेळ नाही हो. प्रत्येकाची काय तक्रार आहे? बुवा वेळ नाही हो. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणाले जर पोट बिघडलं तर कुठला वेळ काढता. महाराजांचं वाक्य आहे. भगवंताकडनं 1-2 तास 24 तास प्रत्येकाला, मलाही तेवढेच, तुम्हालाही तेवढेच, संतांना तेवढे आणि मोठ्या लोकांना सगळ्यांना तेवढेच दिले. 24 तासापेक्षा वेगळा वेळ दिलेला नाही. समजा पोट बिघडलं 50 वेळा जावं लागलं किंवा 20 वेळा जावं लागलं, वेगळा तास मागून घेतला का? 1 तास एक्स्ट्रा दे आज. कुठनं आणला वेळ? आणि शेवटचं वाक्य महाराजांचं आहे, गोंदवलेकर महाराजांचं. महाराज म्हणाले जेवढं महत्व जुलाबाला देता तेवढं तरी माझ्या रामाला द्या रे. अजून काय सांगा? मला वेळ नाही असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा तो खोटं बोलत असतो. त्याला स्वतःचं कल्याण नको असतं. आणि हे सांगायचं कारण असं की जे आपल्या बरोबर येणार नाहीये त्या गोष्टी करता मनुष्य हवे तेवढे कष्ट करायला तयार आहे. आणि जे निश्चित बरोबर येणार आहे त्या गोष्टी करता माणसाजवळ वेळ नाहीये. तो स्वतःच अहित करतोय का हित करतोय? एक दृष्टांत सांगतो. केव्हा तरी बोललो असेल, कारण बरीच वर्ष आम्ही येतोय.
आवृत्ती म्हणून ऐका, नवीन लोकांनी नवीन म्हणून ऐका. एक साधू होता. तो साधू खरा साधू होता. त्या साधूच्या अलीकडे संधी असा उपसर्ग लावू नये असा तो होता. खराच साधू होता. तो अखंड फिरत राही गावांमधून. स्वतःचा काही स्वार्थ नाही. जनकल्याणाचं जे ते सांगत राहावं, स्वतःची उपासना करीत राहावी, एवढी दोनच कर्तव्य त्याची. आणि हे सांगता सांगता असा गाव, त्याचा नियम होता तो कुणाच्या घरी जात नसे, मंदिरात उतरत असे. आता लोक दर्शनाला येतील, तिथे एखादं फळ ठेवतील, काही खायला ठेवतील, तेवढ्यावर त्याचं 50 फळं आली तर एक घेत असे, एकूण 50 फळं वाटून टाकत असे. एक फळ एखाद दुसरं फळ पुरतं पोटाला. तुकोबांचा अभंग आहे, एक शेरा अन्ना चाड एर वाऊगी बडबड. थोडंच लागतं, फार नाही लागत विचार केला तर. देहाला थोडं लागतं, मनाला फार लागतं. आणि मानस्तरावरती त्याला फक्त भगवंत, त्यामुळे देहाची काळजी फक्त तो कर्तव्य म्हणून घेत होता. असा एका गावामध्ये आला. गावाची लोकसंख्या भरपूर होती, म्हणून त्याने विचार केला तर मुक्काम करूया. लोक येत होते, शंका विचारत होते. कुणी प्रपंचातलं विचारावं, प्रपंचातलं उत्तर त्यांनी द्यावं. कुणी परमार्थातलं विचारावं, परमार्थातलं उत्तर द्यावं. लोकांना निसंशय करावं, त्यांचं समाधान करावं, पुढे जावं. आता या गावात एका मंदिरात उतरलाय. मंदिराला त्या काळात दारं नव्हती. असा काळ आहे. म्हणजे मंदिराला दारं बसवण्या इतके आपण सुधारलो नव्हतो. मंदिरातलं कोण चोरी करणार, असाच एक समाज. आणि तशीच समज, तसा समाज, समजेचाच समाज होतो. जशी समज असते तसा समाज असो. लोकांनी म्हणावं महाराज आमच्या घरी चला. त्यांनी सांगावं नाही येणार नाही, माझा नियम आहे. नियम बाजूला ठेवा. ठीक आहे म्हणाले, मी येईल, माझी अट आहे तेवढी आहे. हो, सगळ्या अटी मान्य, आमच्या घरी चला. ते म्हणले ज्याच्या घरात काही पातक झालेलं नाही, उदाहरणार्थ तुम्ही घरात कधी खोटं बोलला नसाल तर मी येतो. आणि जर का एकदा जरी खोटं बोलला असाल तर माझं पाऊल पडलं तरी तुमचं काहीतरी वाईट होईल. आणि इतकी मी कडक साधना करणार आहे. अग्नी चांगलाच आहे, पण अग्नी हातात घेतो का? किती चांगला आहे हो अग्नी. निखारा तो आपण हातात घेऊ का? त्याच्यावर स्वयंपाक करून जेवावं, लांबून त्याची ऊब घ्यावी. तशी साधूची ऊब लांबून घ्यावी, साधूच्या भानगडीत पडू नये. तुम्ही मला आग्रहानं बोलवू नका. ते म्हणले चालेल महाराज, मग नका येऊ. असा एक 15 दिवस तो तिथे राहिला. गावात पाटील राहत होते, गावाचे मुख्य. पूर्वीच्या काळी पाटील असायचे आणि ते सगळी जबाबदारी गावाची घ्यायचे. सगळं काय ते त्यांच्याकडं, सगळ्या तक्रारी त्यांच्याकडं असे ते पाटील. त्यांना कळलं कोणीतरी साधू आलाय. त्यांना त्यांच्या कामामध्ये वेळच झाला नाही, पण एक दिवस त्यांनी वेळ काढला. स्वतः पाटील, पाटलीणबाई दोघं जण दर्शनाला गेले. जाताना चंदनाची 2 खोडं त्यांच्या पादुकांकरता नेली. चांगलं रेशमी वस्त्र एक 10 वार त्यांच्याकरता नेलं. फळ आवळ त्यांची पूजा, हात जोडले, नमस्कार केला त्या साधू महाराजांना. आणि पाटलांनी नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, महाराज आमच्या घरी येता? ते म्हणले माझा नियम आहे, तुम्ही कधी पाप केला नसेल तर, कधी खोटं बोलला नसाल तर मी येतो. पाटील म्हणाले मग चला. आता चला म्हणल्यावर गेलं पाहिजे. ते म्हणले नुसता येणार नाही, मी प्रश्न विचारीन. तुम्ही जर समर्पक उत्तरं दिली नाही तर मी शाप देईन तुम्हाला. चालेल म्हणाले, हरकत नाही. आणि पाटलांनी त्यांना अत्यंत आदरानं आपल्या घरी नेलं. पुढं निरोप गेले होते. त्यांच्या स्वागताला बाहेर पाट मांडला होता. पाटावरती त्यांना उभं ठेवून पाणी, दूध, पाणी पायावरती घातलं. त्या पाटलीबाईंनी ओवाळलं, छानपैकी ओवाळलं. साधूंचं स्वागत कसं करावं हे माहिती होतं. कधीतरी साधू येत नव्हते, तर नेहमी त्या पाटलाचं घर हे सज्जनांनी गजबजलेलं असायचं. त्याचं घर म्हणजे लॉजिंग बोर्डिंग नव्हतं. फक्त लॉजिंग आणि बोर्डिंग म्हणजे घर नव्हतं, तर पवित्र संस्काराचं एक माहेर घर असावं असं त्याचं घर होतं. अत्यंत आदरानं त्यांनी आणून खुर्चीवर कुठे बसवायचं, आसनावर बसवलं. पाद्यपूजेची तयारी केली. छान पाद्यपूजा केली त्या साधूची. आणि पाटील हात जोडून उभे राहिले. साधूने प्रश्न विचारला. तुम्ही म्हणालाय की मी कधी खोटं बोललो नाही, आता मी तुमची परीक्षा घेणार आहे. घ्या म्हणाले परीक्षा महाराज. मी नापास झालो तरी मी तुमच्या पायाशीच बसलेलो आहे ना. आपलेपणाला सगळ्यात जास्त महत्व आहे. कुत्र्या मांजराला सुद्धा आपलेपणा लागतो, माणसाला नाही का लागणार बोला. बैलाच्या पाठीवर आपण प्रेमानं हात ठेवला ना तर बैलाची, गायीची पाठ अशी शहारते. त्यालाही प्रेम कळतं, माणसाला कळणार नाही का प्रेम? साधा मुद्दा आहे तो. पाटील पायाशी बसतो आणि सांगतो महाराज विचारा प्रश्न. पहिला प्रश्न,
आतापर्यंत तुम्ही किती पैसे मिळवले? आतापर्यंत तुम्ही किती पैसे मिळवलेत? पाटलांनी आपल्या बायकोकडे पाहिलं आणि सांगितलं, आज जा आणि आतल्या मधल्या कपाटामध्ये वरून 3ऱ्या कप्प्यात डावीकडून 10वीची डायरी ठेवली आहे, ती डायरी घेऊन ये. थोडा वेळ लागतोय गुरुजी, कारण तुम्ही मला हिशोब विचारलाय किती मिळाले. आणि त्यांनी ती डायरी मागवली, भरा हिशोब केला, एक 10 मिनिटात उत्तर दिलं. जुना काळ आहे, 30, 40, 50 वर्षापूर्वीचा गृहीत धरा. 10,577 रुपये आणि 40 पैसे मिळवले. साधू झोळी घेऊन उभा राहायला, खोटं बोलता? मी आल्याबरोबर विचार केला, 3 मजली घर आहे तुमचं, हे 10,547 रुपयात होतं? खोटं बोलता तुम्ही? कशाला मला बोलवलं? एकदम रागावला साधू. महाराज, तुम्ही मला काय प्रश्न विचारलाय? आतापर्यंत किती मिळवले विचारलं, तेच सांगितलं मी. किती घालवले नाही विचारलं तुम्ही. आतापर्यंत सज्जनांकरता, चांगल्या कार्याकरता, मंदिर बांधण्याकरता, अनाथांकरता, दीन दुबळ्यांकरता, चांगल्या कार्याकरता मी जो खर्च केलाय तो यात टिपून ठेवलाय. पुन्हा जर ते लोक देणगी मागायला आले तर त्यांना काय द्यावं याची मला नोंद असावी, म्हणून मी नोंदी करून ठेवल्या. त्याचा हिशोब करून मी तुम्हाला सांगितलं. तर मी एवढे आतापर्यंत खर्च केलेत चांगल्या कार्याकरता. मला कळत तरी मी एवढे खर्च केलेत, नकळत काय खर्च केले असतील ते वेगळे, पण कळून नोंद करून मी एवढे खर्च केलेत चांगल्या कार्याकरता. मी असं समजतो मी एवढेच मिळवले. साधू म्हणाला, वाह, इसके बात में कुछ दम है. दुसरा प्रश्न, तुमच्या दोघांची वय किती? नवरा बायको, तुमच्या दोघांची वय किती आहे? काय आहे? सामान्यांचे प्रश्न आणि साधूंचे प्रश्न यामध्ये तफावत असते, त्याची उत्तरं वेगळ्या पद्धतीत द्यायची असतात. पटकन त्यानं सांगितलं, आमच्या दोघांचं वय आहे 5-5 वर्षाचे आम्ही दोघं होते. 60च्या 55च्या दरम्यान होते. 5-5 वर्षाचे आहोत आम्ही. कसं काय 5 वर्षाचे? महाराज, आमच्या दोघांचं जेव्हा लग्न झालं ना, त्या रात्री आमच्या घरात वारकरी कीर्तन ठेवलं होतं आमच्या वडिलांनी. काही घरामध्ये कुळधर्म कुळाचार असतात. लग्नाच्या संध्याकाळी तुळजाभवानीचा, खंडोबाचा गोंधळ ठेवतात. हल्ली शिकलेले लोक फार गोंधळ नाही घालीत. जे आयुष्यभर करायचे ते त्या संध्याकाळी कशाला म्हणतात. सांगण्याचा भाव असा, आमच्याकडे वारकरी, पण आमचा विठ्ठल परंपरा आहे, विठ्ठलाची परंपरा आहे. आमच्याकडे वारकरी कीर्तन ठेवलं होतं आणि ते कीर्तन ऐकायला आम्ही 2 जण समोर बसलो होतो. तेव्हा त्या वारकरी बुवानी कीर्तनात सांगितलं, जेवढा वेळ तुम्ही सत्संगामध्ये घालवता तेवढेच तुम्ही जगता, बाकी तुम्ही मरता. म्हणून काउंट कराल, मोजाल ते आयुष्य कुठलं मोजा, चांगल्या कार्यातलं आयुष्य मोजा, नाही तर मोजू नका. आणि त्या वर्षीपासून आम्ही दोघांनी ठरवलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दरवर्षी आळंदीहून पंढरपूरला जातात, पंढरपूरहून आळंदीला जातात, त्यांच्याबरोबर जायचं. आणि आम्ही तरुण 20-25चे होतो, पण आम्ही दोघेही आपल्या जवळचं धनही खर्च करायचो. माझी बायको तिथे वारकऱ्यांकरता पोळ्या भाकरी करायला बसायची आणि मी स्वतः कीर्तन होणार असेल तर तिथे गादी घाला, त्या पखवाजाला कणिक लावून द्या, पडेल ती काम करायला मी. 2 महिने आम्ही असायचो त्या वारीबरोबर. जाताना 1 महिना परत माऊलींना पोहोचवायचो घरी आळंदीला, आणि मग मी माझ्या घरी यायचो. असा गेले 30 वर्ष तरी वारीला जातोय मी. 30 वर्ष गुणिले 2 महिने म्हणजे 60 महिने, 12×5 = 60. आमच्या दोघांचं वय 5 वर्षाचं आहे. तिसरा प्रश्न, तुम्हाला मुलं किती? महाराज, पुत्र या व्याख्येमध्ये बसणारा विचारताय म्हणून सांगतो, एकच. पण आता तर तुम्ही आतमध्ये गेला होता तयारीला, त्यावेळेला तुमच्या बायकोनी ओळख करून दिली 3 मुलांची. होय महाराज, बायोलॉजिकल बरोबर आहे तुमचा, पण प्रश्न तुमचा आहे, साधू महाराजांचा प्रश्न आहे, सामान्य प्रश्न नाही आहे. म्हणून बोललो. कसं काय? ऐका, बघा, सिद्ध करतो. म्हणून थोरल्याला हाक मारली, बंड्या. त्यानं दार उघडून सांगितलं, मी नमस्कार केलाय, दार बंद. दुसऱ्याला हाक मारली, त्यानं सांगितलं, त्यानं हाक मारली की त्यांनी नाही म्हटलं की तुम्ही मलाच बोलवता, आय हॅव नो टाइम. आणि तिसऱ्याला हाक मारल्याबरोबर तो धावत आला, हात जोडून समोर उभा राहिला आणि सांगितलं, बाबा काय काम आहे? काही नाही. म्हणाले, महाराजांना नमस्कार कर. तो असं म्हणाला नाही की मी मगाशी नमस्कार केला होता. त्याचा निश्चित भाव आहे, माझ्या वडिलांना माझ्यापेक्षा जास्त कळतं का मी मगाशी नमस्कार केला तरी सुद्धा मला दुसऱ्यांदा नमस्कार करा, असं ज्या अर्थी माझे वडील सांगतायत त्या अर्थी त्यांचा काहीतरी हेतू असेल जो मला कळला नाही. माझं आत्ता कर्तव्य एवढंच आहे, नमस्कार करणे. मला कळल्यानंतर मी ऐकेन.
हा एक बौद्धिक अहंकारच सांगितलाय. नमस्कार केल्यानंतर तो निघून गेला आणि पाटील सांगतो, साधू महाराज हा माझा पुत्र आहे, बाकीचे दोघं घेणेकरी आहेत, मी त्यांचा देणेकरी आहे, त्यांचं गेल्या जन्मीचं देणं लागतो, म्हणून पुत्र या नात्यानं ते वाईट नाहीये, पण पुत्र या व्याख्येत बसणारा हा एकच आहे. कशा करता कथा सांगितली? या 3 गोष्टी तुम्ही आम्ही माझ्या स्वतःच्या जीवनात मोजाव्यात. आत्तापर्यंत किती मिळवले? चांगल्या कार्याला दिले तेवढे मिळवले, कारण हा देह टाकल्यानंतर तेच बरोबर येणार आहे. माझ्या हातातली ही अंगठी मी किती आयुष्यभर मिळवली तरी घरातले लोक मी गेल्यानंतर काढून घेणार आहेत ना. तेवढी अंगठी काढून घ्याव, तेवढीच आठवण होणार आहे ना असं. पण हीच अंगठी मी जर कुणाला दान दिली असेल तर ती अंगठी माझ्या बरोबर येणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आयुष्याचं काउंटिंग काय करा, कसं मोजा. सत्कार्यामध्ये, पूजा अर्चेमध्ये, सत्संगामध्ये, प्रवचन कीर्तनामध्ये, चांगल्या कार्यामध्ये जेवढे आपण जगलो तेवढे आपण खऱ्या अर्थानं जगलो, बाकीचे मेलो, ते मायनस झालं, हे प्लस झालं. आणि तिसरा मुद्दा, ज्या नातेवाईकांकरता ज्यांच्याकरता आम्ही आयुष्यभर धडपडतो त्यातले खरे कोण आहेत हे ओळखा, म्हणजे कुणाकरता किती वेळ द्यायचा हे आपल्याला ठरवता येईल. एवढ्याकरता सांगतोय, आजन्म मात्रमपि येन शठेन किंचित चित्तम विधाय शुकशास्त्र कथा न पीता चांडालवच्च खरवत न तेन नीतम मिथ्या स्वजन्म जननी जनी दुःख भाजा. जे अध्यात्माला वेळ देत नाहीत त्यांनी आपली आई कष्टवली 9 महिने असं म्हटलंय. जन्मा येऊन तेणे जननी वाया कष्टविली अशी समर्थांची दासबोधातली ओवी आहे. जन्माला आल्यानंतर आपल्या आई वडिलांना जर खऱ्या अर्थानं समाधान द्यायचं असेल तर थोडा तरी अध्यात्माचा विचार करावास. तुकोबांचा अभंग सांगतो आणि थांबतो. तुकोबा म्हणाले, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. स्वतःच्या हिताला जो जागतो त्याचे आई वडील धन्य आहेत. कुळी कन्या पुत्र प्रसवे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. अशांच्या वंशामध्ये जेव्हा पुत्र आणि कन्या जन्माला येतात त्यावेळेला देवालाही आनंद होतो. वा रे वा, चांगली आहेत बरं ही माणसं, यांच्या पोटी जन्माला आलेत लोक, बरं झालं, असा देवाला आनंद होतो. तुकोबांचा अभंग आहे. याच्याकरता काय करा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. याकरता प्रपंच करता करता थोडा वेळ गीता आणि भागवताला द्या आणि शांतपणानं बसून ऐका. अहंकार टाकून द्या. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, माझ्याकडे लोक कन्सल्टिंगला येतात, मी कुणाला विचारायला, असा विचार करू नका, कारण ती फक्त पोट भरायची विद्या आहे. समर्थांची जोगी, एवं पोट भरावयाची विद्या तयेस म्हणू नये सद्विद्या. तो जो बौद्धिक अहंकार आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवा. मी प्रवचनकार म्हणून भागवताला नाही बसायचं, मी भगवंताचा म्हणून भागवताला बसायचं. मी प्रवचनकार म्हणून मला भगवंत कृपा करणार नाही, तर मी त्याचा आहे असा भाव जर मी अखंड मनामध्ये वागवला आणि तसा अभ्यास केला तर माझ्यावर कृपा होणार आहे. निश्चय असावा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबा शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे त्यांची घडो मज सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा लोकांची मला सेवा घडावी असं तुकोबा इच्छा करतात. श्रोते हो, इथेच विरमूया, इथेच थांबूया. उर्वरित भाग उद्या आणि परवा 2 प्रवचन अजून राहिले. उद्या परवाचं प्रवचन संध्याकाळी 7 वाजता आहे. ज्यांना जमेल त्यांनी या, जमणार नाही त्यांनी नका येऊ. मला झोप छान येते, तुम्ही आला नाही तरी माझं काही नडत नाही एवढंच सांगतो. आणि आलात तर मात्र तुम्हाला 100 वेळा वंदन आहे हेही सांगतो. जमवा. उशिराच आपण प्रवचन सुरू करतो, 7 ला सुरू करतो. फार लांब राहणारे येऊ नका, त्यांनी यांच्याकडनं रेकॉर्डिंग मागून घ्या. असं त्यातल्या त्यात असं आहे की चांगलं बोलावं. गंमत सोडूया, पण थोडा वेळ स्वतः करता द्यावा. वामन पंडित म्हणाले, संसार धंदा करिता रिकामा होशील किंवा भजशील रामा. आता तरी तू करी एक कामा, कामात कामा भज राम नामा. या गोष्टीला सामान्य समजण्याची चूक कधीच करू नका. यायला जमलं उद्या तरी या, पण नाही यायला जमलं तरी थोडासा वेळ वर्षातला 6 महिन्यातला शांती विश्रांती करता देत चला. दुःख आल्यानंतर अध्यात्माच्या नादाला लागू नका. अध्यात्माच्या मध्ये जाण्याकरता दुःख होण्याची वाट बघू नका, कारण तेव्हा अध्यात्म जवळचं वाटतं, तेव्हा संत जवळचे वाटतात. तसं होऊ देऊ नका. ही तळमळीनं विनंती करतो. यात काही स्वार्थ नाही आमचा.
बरं, कुठलाही कुणाचाही स्वार्थ नाही. समर्थ आग्रहानं सांगतात, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. समर्थांचा काय स्वार्थ आहे का? समर्थ एका ठिकाणी म्हणाले की जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. पूर्वी आम्ही केलंय असा विचार नाही करू, सातत्यानं अपडेट आणि अपग्रेड होत राहावं. आणि या दृष्टीनं आयुष्यभराकरता ही विनंती करतो. उद्या एवढी कदाचित गर्दी नसेल म्हणून आज विनंती करतो. जसं गोंदवलेकर महाराजांनी नाम मागितलं तसं हल्ली मी श्रवण मागत असतो. महाराजांचं महाराजांच्या लेवलला, आमचं आमच्या. पण प्रार्थना आहे की जर आपल्याला आपलं हित हवं असेल, आपल्या कुटुंबाचं कल्याण हवं असेल, तर एक गोष्ट रामदासी म्हणून माझ्या झोळीत घाला. आणि ती म्हणजे आम्ही कुठंही अध्यात्म श्रवणाची उपलब्धी आहे कळल्यावर जाऊन बसू, एवढा शब्द मला द्या. कुठंही जा. ते काही प्रवचन कुणाचंही ऐकावं. तो काय प्रवचन म्हणजे पोस्टमन सारखा आहे बरं का. तो महान असायची गरज नाही. भाजीवाला महान असायची गरज आहे का? भाजी ज्याच्याकडनं आपण आणतो तो कसलाही चालतो की नाही. भाजी जी पोटामध्ये 5 तास टिकते, अगदी कायम चूर्णवाला असला तर 1.5 दिवस टिकते. तिथे आपण भाजीवाल्याचा विचार करत नाही. भाजी चांगली आहे ना आणि आपल्याला परवडती आहे ना, एवढाच विचार करतो ना. मग प्रवचन कीर्तनकार हा भाजीवाल्यासारखा किंवा पोस्टमन सारखा असतो. तो फक्त पत्र डिलिव्हर करायला आलेला असतो. ते शुकदेवांचं पत्र असतं, ते समर्थात ज्ञानोबांचं तुकोबांचं पत्र असतं, आपल्याला आप्तानी म्हणजे संतांनी पाठवलेलं पत्र असतं. तो प्रवचनकार काय योग्यता आहे याचा विचार अजिबात करू नका, कारण त्याच्या योग्यतेचा आणि आपल्या पारमार्थिक प्रगतीचा काही संबंध नाही. जनकाने एकदा ऐकलं, वरून चालले होते सौधामध्ये, म्हणजे टेरेसवर जनक फिरत होते आणि वरून आकाशातून गंधर्व चालले होते. कुठून चालले होते? आत्ताच बृहस्पतींचं प्रवचन ऐकून चालले होते. तर बृहस्पतींनी प्रवचनात काय सांगितलं? हे गंधर्व एकमेकांच्यात गप्पा मारत होते, स्वर्गातले गंधर्व, आणि गप्पा मारत मारत चालले होते. त्यांच्या गप्पा जनकाने ऐकल्या आणि जनकाला साक्षात्कार झाला, अशी कथा आहे. म्हणजे वक्त्याचा आपल्या कल्याणाशी काही संबंध नाहीये. त्यामुळं त्याच्यावर श्रद्धा ठेवणं हा कर्तव्याचाच भाग नाही आपला. हे एवढ्या करता सांगतोय की बराच आपला वेळ वक्त्याची तपासणी करण्यात जातोय. बघूया कोण आहे, किती शिकले, कुठून आले, काय योग्यता आहे, काही संबंध नाहीये. गोंदवलेकर महाराज अगदी लहान मुलगा जरी कीर्तनाला उभा राहिला तरी समोर जाऊन बसत आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा लागत. महाराजांचं वाक्य आहे की प्रवचनकार कीर्तनकार दारू पिणारा असेल तरी आपण कीर्तनाला जाऊन बसावं. कारण का? तो दारू पित असला तरी तो कीर्तनात दारू पिऊ नये हे सांगतो. म्हणजे माझी नका काळजी करू, मी सांगतोय फक्त उदाहरण. इतकं आपल्याला करता फ्री ठेवलंय हे सगळं. कुठलं तरी असं भिंती बांधून नको, असे मन मोकळेपणानं प्रवचन कीर्तनाला जाऊन बसा आणि छान प्रपंच करा. असा विचार नका करू की इथे आल्यानंतर आपल्या प्रपंचाचं काय. ज्या देवता मांडल्या आहेत त्या देवता आपल्या सर्वांकडे बघतायत. त्या देवता आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देत आहेत की आपला प्रपंच नेटका व्हावा, मुलाबाळांचं कल्याण व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, हात पाय चांगले राहावेत, सगळं चांगलं राहावं असा आशीर्वाद त्या देवता देत आहेत. कारण तुम्ही श्रद्धेनं इतका वेळ बसलात याकरता. त्या देवता तशा काही तुमची ही सेवा वाया घालवणार नाहीत. हा शब्द देतो, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग भवेत्. हा गणरायांचा आणि मंगलमूर्तींचा आशीर्वाद पोस्टमन या नात्याने देतो. आणि इथेच विरमतो. माझ्या पाठोपाठ चतुश्लोकी भागवत म्हणायचा आणि लगेच आरती लावायची. श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे. ज्ञानं परमगुह्यं मे. यद्विज्ञान समन्वितं. यद्विज्ञान समन्वितं. सरहस्यं तदङ्गं च. सरहस्यं तदङ्गं च. गृहाण गदितं मया. गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो. यावानहं यथा भावो. यद्रूप गुणकर्मकः. यद्रूप गुणकर्मकः. तथैव तत्त्वविज्ञानं. तथैव तत्त्वविज्ञानम्. अस्तु ते मदनुग्रहात्. अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे. अहमेवासमेवाग्रे. नान्यत्
नान्यद्यत् सदसत्परम् नान्यद्यत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत् स्यात् सर्वत्र सर्वदा यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् न विमुह्यति कर्हिचित् श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याची फलश्रुती म्हणायची, आरती लावायला हरकत नाही. भवे भवे यथा भक्ती भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमन प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परम् अनायासेन मरणं अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम् अचञ्चलां त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् त्वयि भक्तिम् अचञ्चलां त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् त्वयि भक्तिम् अचञ्चलां त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् लावली